नमस्कार. आज आपलं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज बेंद्राचा सण अगदी 2 दिवसावर येऊन पोहोचलेला आहे. शेतकरी राजाचा आवडता आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे बेंदूर. शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करत असताना त्याच्या सोबत असणारा बैल हा त्याचा खऱ्या अर्थानं सोबती असतो. या बैलाचा सण म्हणजे हा बेंदूर. महाराष्ट्रातला बेंदूर जो असतो तो चतुर्दशी आणि पौर्णिमे या दिवशी असतो आणि त्रयोदशीला असतो. आता या वर्षी दुष्काळाचं सावट मान तालुक्यामध्ये आहे. मान खटाव तालुक्यामध्ये अद्यापही दुष्काळ आहे आणि दुष्काळाच्या सावटाखाली मानचा शेतकरी भरडलेला आहे. मात्र आपल्या राजाचा जो बैल राजा आहे आणि नंदी राजा आहे याचा सण तो अतिशय उत्साहानं दरवर्षी साजरा करत असतो. याही वर्षी आता 2 दिवसावर सण आलेला आहे. मात्र हे आपण आता आलेलो आहे म्हसवडच्या बाजारपेठेमध्ये. म्हसवडच्या बाजारपेठेमध्ये बैलासाठी लागणारं जे साहित्य आहे, सजवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, ते विक्रीची दुकानं आलेली आहेत. आणि मग इथं कसा प्रतिसाद आहे आपण पाहूया. तर आपण चला आज आपण बघूया. काय नाव आपलं काका? भगवान मुरलीधर मस्के, गाव कुठलं? पंढरपूर. बरं, किती वर्ष झालं म्हसवडला येतं तुम्ही? म्हसवडला आम्ही 20-25 वर्ष झाले. दरवर्षी कसा प्रतिसाद असतो तुम्हाला? दरवर्षी बरं असतं. या वर्षी जरा थोडं दुष्काळाचं सावट असल्यामुळे थोडं कमी आहे प्रतिसाद. साधारण किती वर्षाला कितीपर्यंत इथं साठी लढा तुमची होत असते दरवर्षी? दरवर्षी आम्ही येतो प्रत्येक वर्षी. लढा किती होते सध्या? साधारण इथं तरी 1 लाख 2 लाख? 2 लाख रुपये तर होतं सगळं. बरं. आणि त्याच्यामध्ये या वर्षीचा प्रतिसाद पाहता या वर्षी कमी होईल का जादा होईल? कमी होणार या वर्षी. कसं आहे म्हणजे अगोदर 2 दिवस विक्री होती का नाही तुम्हाला? 2 दिवस बेंद्राच्या अगोदर 2 दिवस विक्री असते. काय काय विकायला? आमच्याकडे मोरके आहेत, कंडे आहेत, पेराचं सगळं साहित्य जनावराला लागणार. घुंगर, पट्टा, घुंगराच्या माळा, शिंगाच्या काय असतील? बरं, याची साधारण किंमत कशी आहे? केवढ्याला असते? हे केवढ्याला आहे? साधारण 100 रुपयाला बसते. बरं. आणि हे ही कवडीची माळ आहे 120 रुपयाला आहे, 60 रुपयाला आहे. ही साधी माळ आहे, प्लास्टिक आहे का ते? प्लास्टिक कवडी. बरं. आणि हे मोरकी हो. मोरकी आहे ती 50 रुपयाला आहे. बरं. आणि हे आहे ते 50 रुपयाला आहे तुम्हाला. त्याला मोरकी आहे म्हणायचं. आणि ही लाल मोरकी आहे ती? ही लहान वासराची मोरकी आहे ती 40 रुपये बरं. ही पण वासराची. बरं. आणि काय हे दोर वगैरे असतात का? हा गोपाची दुरी आहे. बरं. हा, हे गोप असतात का? 300 रुपये किलो. बरं, किलोवर असतं ते. हा, आणि हे आणि टायगर म्हणून आहे करवारी बरं, मग 80 रुपये किलो. 180 असतं व्हय? बरं. आणि याच्यामध्ये जास्त कुठला आयटम विकला जातो? लाल लाल करवारी. बरं. आणि याच्यामध्ये स्टँड म्हणून चालते ते. हो हो हो, याच्यामध्ये काय विकलं जातं साधारण? ही लहान मुंगराचा आहे. हा, केवढ्यापर्यंत असते लहान गुंगूर? ही 1000 रुपये. बरं. डाळ आहे. अच्छा, लहान गुंगराचा. आणि मोठ्या गुंगराचा आहे तो 200 रुपये. 200 रुपयाला एक नग का जोडी? जोडी 200. बरं बरं, स्वस्त आहे की तसं काय? ही चायनामध्ये असल्यामुळे आणि प्युअर कलर आहे. अच्छा, हे आपल्याकडचं मटेरियल आहे आणि हे चायनाचं आहे. बरं बरं बाकी कवडीच्या माळा आहे. बरं. सगळं त्यांच्या आयटममध्ये. आज आपण पाहिलं की इथं बैलाचं जे लागणारं सजावटीचं साहित्य आहे ते विक्रीसाठी आहे. दरवर्षी इथं चांगल्या प्रकारची विक्री होत असते. पंढरपूरवरून आलेले जे व्यापारी आहेत आपण त्यांची आता भेट घेतली तर असं लक्षात येते की मान तालुक्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळामुळं इथली विक्री पण मंदावलेली आहे आणि शेतकरी राजापुढे फार मोठं संकट आहे. तरी पण मात्र बैलाचा हा सण कसा साजरा करणार हा शेतकऱ्यापुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आपण त्याच्या किमती पण पाहिल्या. महागाईच्या या काळामध्ये या किमती जरी योग्य असल्या तरी शेतकऱ्यांना त्या आता सध्याच्या घडीला थोड्याशा परवडण्यासारख्या नाहीत. मात्र यासाठी शासनानं बैल आणि बेंदूर या सणासाठी शासनानं अनुदान निश्चितपणाने काहीतरी उपलब्ध करून दिलं पाहिजे. कदाचित बळीराजाला याच्यामुळे आधार मिळू शकतोय.